नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी विद्यार्थ्यांची गणित विषयातील संख्याज्ञान या विषयामधील अध्ययन स्तर 8 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो. अध्ययन स्तर 8 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. या स्तरामध्ये काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजता येणे अपेक्षित आहे. यासाठी पुढच्या समूहात कोणती संख्या असेल अशी जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये जागृत करता येते. ही अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 ते 20 संख्यानामे क्रमवार म्हणतो. ही अध्ययन क्षमता प्राप्त असणे आवश्यक आहे. शिवाय 0 ते 9 पर्यंतच्या संख्यानामे क्रमाने म्हणतो. तसेच तेवढ्या वस्तू मोजतो. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो व अंकात लिहितो. हे अध्ययन क्षमता स्तर विद्यार्थ्यांनी गाठणे आवश्यक आहे. या क्षमतेशी निगडीत पूर्वज्ञानावर आधारित एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विद्यार्थ्यांना 10 ते 20 संख्यानामे क्रमवार म्हणता येतात. आता विद्यार्थ्यांनी 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजणे व मोजलेली योग्य ती संख्या सांगणे ही कृती विद्यार्थी करतील. ही अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी विद्यार्थी 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतात. 10 ते 20 संख्यानामे क्रमाने माहीत असल्यामुळे वस्तू मोजण्याचा सराव देणे अपेक्षित आहे. या क्षमतेचा अधिकाधिक सराव होण्यासाठी विविध कृती व खेळ विद्यार्थ्यांकडून करून घेता येतात. जसे की शिक्षक 10 ते 20 संख्यामधील सांगितलेल्या संख्ये एवढे ठोकळे विद्यार्थी समूहातून मोजून बाजूला काढतील. यात वर्गात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांकडून सराव करून घेता येईल. यासाठी आपणास विद्यार्थ्यांची अजून एक कृती करून घेता येईल. जोडीमध्ये एक विद्यार्थी 10 ते 20 मधील कोणतीही एक संख्या सांगेल व दुसरा विद्यार्थी सांगितलेल्या संख्या एवढ्या वस्तू मोजून बाजूला काढेल. यावर आधारित एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. तू मला 17 गोट्या मोजून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. विविध खेळ व कृती सरावातून विद्यार्थ्यांना 10 ते 20 मधील वस्तू मोजता येतील. या अध्ययन क्षमतेमध्ये विद्यार्थी निपुण होतील असा माझा विश्वास आहे. निपुण विद्यार्थी घडविण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.